खमंग, रुचकर, स्वादिष्ट, जिभेवर रेंगाळणारी चव, वडापाव, अंडा भुर्जी, पुरी भाजीला आपल्या घरची चव. एकदा अवश्य भेट द्या. यशराज नाश्ता सेंटर, ज्योतिबा मंदिराजवळ, एवन पार्क शेजारी, तासगाव, जिल्हा सांगली. घरगुती व कमर्शियल वॉटर प्युरिफायर मिळतील. मिल्किंग मशीन खरेदी करा फक्त 16,999 मध्ये. आम्ही देत आहोत 10 वर्ष सर्व्हिसची हमी. कडभा पुट्टी खरेदी करा आणि मिळवा 30% 40% पर्यंत डिस्काउंट. वॉशिंग मशीन खरेदी करा आणि मिळवा 20% 30% पर्यंत डिस्काउंट. फॅन, इस्त्री, मिक्सर, शेगडी, चहा केटल अशा इत्यादी यांच्यावर आकर्षक डिस्काउंट. आजच भेट द्या. मोर्या इलेक्ट्रॉनिक, सावळज. जय हिंद चौक, मोर्या हॉटेल शेजारी, सावळज. आमचा संपर्क नंबर 93 22 37 04 97 93 07 46 10 59. सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, तेजस्वी न्यूज मराठी. तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत. जुळेवाडी गायरान जमिनीमध्ये केलेले अतिक्रमण काढून घेण्यात यावे या मागणीसाठी माजी सरपंच नितीन राजेंद्र आवळे यांचे आमरण उपोषण सुरू. उपोषणाचा आज 3रा दिवस. जुळेवाडी तालुका तासगाव येथील सदाशिव आनंद जाधव यांनी गायरान जमिनीमध्ये अतिक्रमण केल्याची तक्रार दिनांक 17/3/2025 रोजी प्रशासक, पंचायत समिती, ग्रामपंचायत अधिकारी यांना दिल्यानंतर त्यांनी सदाशिव आनंद जाधव यांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत दिनांक 29/4/2025 रोजी 4 दिवसाची अंतिम नोटीस काढली होती. परंतु अंतिम नोटीस काढूनही आज 7 दिवस पूर्ण झाले तरी सदर इस्माने अतिक्रमण काढून घेतले नाही व त्याच्यावर कसलीही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे नाईलाजास्तव नितीन राजेंद्र आवळे, माजी सरपंच जुळेवाडी, हे जुने तहसीलदार कार्यालय तासगाव समोर आमरण उपोषणात बसले असून आज उपोषणाचा 3रा दिवस. त्या ठिकाणी अतिक्रमण करून तुरंत त्या दुसऱ्या ठिकाणी बी RCC बांधकाम करून एक शासनाला दिशाभूल दावायचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे शासनाला त्यांनी फसवलेलं आहे. आम्ही आज, मी स्वतः माजी सरपंच जुळेवाडी गावचे नितीन राजेंद्र आवळे, आजचा माझा उपोषणाचा 3रा दिवस आहे. तरी सकट अजून प्रशासन गाफील राहिले. कोणता विचार न करता, कोणता सहानुभूती न करता माझ्यापाशी तिने अजून आलेले नाहीत. एकदा येऊन गेले तरी मी माझं उपोषण आजचा 3रा दिवस आहे. जोपर्यंत त्याच्या घराला बुलडोजर लागत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण सोडणार नाही. आज माझ्या गावातील सर्व सहकारी, माझे कार्यकर्ते, गावकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. यामुळं प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो की खरोखर प्रशासन अतिक्रमणधारकाला पाठीशी घालत आहे. यामुळं मला आज उपोषणाचा 3रा दिवस बसायची वेळ येत्या. माझी हालत आता पूर्णपणे बिघडत जाऊ चालू आहे आता माझ्या शरीराची. आणि आतापर्यंत जे गावकरी इथे बसले आहेत, माझं 2ऱ्यांदा अतिक्रमण चालू आहे. पहिल्यांदा अतिक्रमण करून मला काहीतरी उपोषण तसं तर मी सोडलं, तरी पण आता 2ऱ्यांदा उपोषण करतोय. पण आता मी ठाम आहे, जोपर्यंत त्याच्या घराला JCB लागत नाही तोपर्यंत माझे उपोषण मी सोडत नाही. धन्यवाद. आमचा एक माजी सरपंच उपोषण करत आहेत. सदाशिव आनंद जाधव यांचं अतिक्रमण गावात झाल्याबद्दल उपोषण माजी सरपंच नितीन आवळे, राजेंद्र आवळे उपोषण चालू आहे. आज 3रा दिवस आहे. प्रशासन त्याने काही दखल घेणं झाले. ही उपोषणचं 2रं टायमिंग आहे. नुसते आश्वासन देते ती, पण अतिक्रमण काय हटवणं झालेली, नुसती फसवणूक करायची चाललेलं आहे. आणि गावात ह्या अतिक्रमणामुळे गावात 2रे अतिक्रमण वाढणार आहे. ती जर अतिक्रमण नाही निघालं तर गावात 2रे अतिक्रमण वाढून त्याच्या गावावर आमच्या वाईट परिणाम काहीतरी होऊ शकतोय. त्याची शासनानं दखल घेतली तर ठीक, नाहीतर आम्ही त्या शासनाचा निषेध करतो. प्रशासनाचा कागदपत्राची पूर्ण पूर्तता झाली असताना सुद्धा
BDO साहेबांनी अजून त्याच्याविषयी काही कारवाई केलेली नाही आणि त्यांचं अतिक्रमण पूर्ण काढल्याशिवाय सरपंच उपोषण सोडणार नाही आणि त्यांचा शासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो. उपोषणाला आमचा पाठिंबा आहे. देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट.